तर माणूस ग्रामपंचायतीचा सदस्य असला तरी भलता ॲटिट्यूड करतो. माजी सरपंच आहे पण खुर्ची शिवाय बसत नाही. सवय त्याला खुर्चीची, त्याला कुठं माहिती गेली राहिली नाही पण सवय. आमदार आहे तालुक्याचा आमदार आहे पण आला की 10 माणसं पुढे 10 माणसं मागे असतात. खासदार आहे पण गाड्या पुढे पोलिसाच्या असतात. अरे जगाचा मालक आहे, ताकद लक्षात घ्या ना, जगाचा मालक आहे पण साडी नेसून दारात आलाय भक्तांच्या. दरवाजा उघडला, आतमध्ये आला. 4-5 दिवसात बाळंतपण झालंय. मुलगा झाला चोखोबारायांना. काय झालंय? मुलगा झालाय. अरे विश्वाच्या मालकानं बाळंतपण केलंय. सगळ्यात खालचं काम आहे बाळंतपण करणं. विश्वाच्या मालकानं बाळंतपण केलं, पोरगा झाला. काय आनंद झाला. अख्ख्या गावात साखर वाटली माझ्या निर्मलाताईनं, अख्ख्या गावात वाटली हो. बारसं करायचं, बारसं 12 दिवसाने. 13व्या दिवशी बारसं महाराज. बारशाला पंचकृषीला आमंत्रण आहे. ज्या घरात अन्नाचा कण खायला नाहीये, ज्या घरात विचार करावा लागत होता की काय खायचंय, ज्या घरात कुठल्याच प्रकारची संपत्ती नाहीये, त्या घरात फक्त भजनाने माझ्या पांडुरंगाने सोन्या नाण्याने मरवून टाकलंय. बारशाला पंचकृषीला पंचपक्वानाचं जेवण दिलंय. त्रैलोक्याचा धनी आहे, त्याच्याकडे संपत्तीला काय कमी दादा? त्या त्रैलोक्याच्या धन्याला संपत्तीला काय कमी? विचार करा माय बाप. पंचकृषीला पंचपक्वानाचं जेवण पत्रवाळे सुद्धा माझ्या पांडुरंगाने उचलले. दारातल्या झाड लोटापासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळा माझा पांडुरंग करत होता. 27 दिवस चोखोबाराच्या घरी नांदला. किती दिवस? 27. तुम्ही 1 महिना लक्षात ठेवा. 27 दिवस माझा पांडुरंग चोखोबाराच्या घरी नांदला. 27 दिवसाने खऱ्या चोखोबारायला आठवलं माझी बायको बाळंतीने. काय झालं असेल तिचं? विचार केला. किती दिवसाने? किती दिवसाने? बोलत 27. 1 महिना लक्षात ठेवा तुम्ही. जाऊ द्या, मरू द्या, डोक्याला ताण देऊ नका. 1 महिन्याने. हा आपल्यात आणि संतातला फरक आहे. आपण पंढरपूरला पोचल्या ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवून म्हणजे दर्शन झाल्या निघाई येते. आपण त्यातले. 27 दिवसांनी आठवलंय चोखोबारायांना की माझी बायको बाळंती नाही. काय झालं असेल? ती जरी जिवंत असेल का नसेल, लेकरूच झालं असेल का नसेल. 27 दिवसांनी चोखोबाराय म्हणतात खऱ्या निर्मलेला. ते कुठं होते? खऱ्या निर्मलेकडं. ही भेसळयुक्त होतं. 24 कॅरेट तिकडं होतं महाराज. खरी निर्मला ताई माझी बायको बाळंतीन होती ग. काय झालं असेल तिचं? शिदोरी बांधली. शिदोरी आई नंतर बहीणच बरं. शिदोरी बांधली दादा. आई नंतर निस्वार्थी आईसारखं प्रेम करणारं एकमेव नातं आहे ते म्हणजे बहीण आहे. म्हणून तुम्ही किती परिस्थितीने वाईट असू द्या पण बहिणीची ओटी भरल्याशिवाय तिला घराच्या बाहेर कधी पाडू देऊ नका. कारण तिच्या कर्माने आणि तिच्या स्वागतानेच तुमच्या दारात लक्ष्मी नांदणार आहे दादा. बहिणीची कदर करत जा जरा. तुम्हाला बी सांगते बहिणी भावाची कदर करत जा जरा. अरे चुकला असेल एखादा शब्द काय होतंय त्याला? कीर्तन झालं की एक फोन करा, मोठ्या मनानं करा. जाऊ दे दादा म्हणा, कोण आहे तुझ्याशिवाय मला? अरे माय मेली बाप मेला काही नको मला, पण तुझ्या दारात आले तर फक्त चेहरा हसरा ठेव आणि आनंदाने तुझ्या घरात स्वागत कर. आयुष्यात तुझ्याकडे कधी काही मागणार नाही. भगवंताच्या कृपेने फार दिलंय मला पांडुरंगानं. एवढंच मागा भावाला, काही नाही लागत. तुम्ही सांगा बहिणीला करा फोन. एक कीर्तन झाल्यावर झाले असतील भांडणं, जाऊ दे सोड, पण आई नंतर कोण आहे तुझ्याशिवाय मला? जे काही येते तुझंच आहे. असल नसल काही माझ्या घरात, पण विश्वास देतो जेव्हा तू माझ्या दारात येशील तेव्हा तुझी ओटी भरायची ताकद या भावामध्ये सामर्थ्यानं पांडुरंगानं दिली आहे. स्वतःला घाण टाकेल पण तुझी ओटी भरल्याशिवाय तुला घरात ना जाऊ देणार नाही. तूच माझ्यासाठी माझी माय आहे. हे सांगा सामर्थ्यानं. काय साडी चोडी काही लागत नाही. 4 तांदूळ टाकले की ओटी भरली जाते. 4 तांदूळ आहेत खूप या विषयाकडे. बहिणीनं शिदोरी बांधून दिली शेजार पाजारचं गोळा करून. चोखोबाराय शिदोरी डोक्यावर घेऊन निघालेत. देवाला कळलंय न सांगता तुम्हा कळू येते. देवाला न सांगता कळलंय चोखोबा निघालेलंय. देवाचं वायफाय हायफाय वायरलेस कनेक्शन आहे देवाचं. खतरनाक. लगेच देव म्हटले वहिनी आता येते. वहिनी आता येते. काय झालं? माझे धनी रागावतील मला. कुणाची? अंतेश्वरकर. कुणाचं धनी? हिज. ह्यो सगळ्या जगाचा. हेला कुठला धनी? पण नाटक किती.
नाही माय धनी रागवत्याल, मला करमत नाही माय धन्याला. सोयराबाई म्हणले हिला 27 दिवसात एकदा बी नवरा आठवलं नाही. सकाळपासून निसता नवरा नवराच करायली. नेमका मेसेज आला का मिस कॉल आला? पहिलं तसं काही नव्हतंही ना, आहे की नाही? मग आज काय करतात ताई? घरधण्याला येऊ द्या, माझ्या साडी चोळी करते तुम्हाला. वनमाळी म्हणतात नको बाबा मला घाई झाली आहे, मला जाऊ द्या. वहिनी मला जाऊ द्या. अहो थांबा कुंकू तरी लावू द्या. नाही नाही जाऊ द्या. अहो थांबा कुंकू तरी लावू द्या. 4 बायका शेजार पाजारच्या बोलवल्या, कुंकू लावलं आणि देव निघाला. जसा देव इकडून निघाला तसे चोखोबा पोचले. महाराज तुम्ही फक्त विचार करा अंतीश्वरच्या बाया, असं तुम्हाला अवघडलेल्या अवस्थेत नवरा भांडून गेला आणि महिन्यानं आला. इकडं व्हा म्हणले हो, ते दिसून झालं त्यांना. कसकर चल ग माय मावल्या, होय ग होय ग होय ग मागच्या कसकर चल ग माय. आ सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, ओवाळीन भाई माझ्या शारंग धरा माझ्या पंढरीनाथा. अस्कर चल ग कसकर चल ग माय. तिथेच थांब, पुढे येऊ नको. तुझा माझा काही संबंध नाही. मेलिया सोडून गेला. कसं केलं मी? हे आपलं आहेत बरं का. किती? 1 महिन्यानं. संतांच्या बायका संतांसारख्याच नम्र असतात आणि त्यांच्यामुळे संतांचा संसार परमार्थ इतका गोड होतो. ताकद लक्षात घ्या. संतांचा संसार परमार्थापेक्षा श्रेष्ठ आहे. लग्न नामदेवरायांचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामोशेठ आणि लग्न लावायला साक्षात माझा पांडुरंग ब्राह्मण आहे. त्या नामदेवरायाचा संसार परमार्थापेक्षा गोड आहे. ताकद लक्षात घ्या. संतांच्या बायका संतांसारख्याच असतात. महिन्यानं आलाय नवरा पण बायको शब्दानं बोलली नाही महाराज, तक्रार नाही केली. हातातला कर्ममेळा नाव आहे बरं का चोखमेळाच्या मुलाचं नाव. काय जगाच्या मालकानं ठेवलंय कर्ममेळा. तो कर्ममेळा हातातला दिलाय स्वामी. कर्ममेळा एवढा शब्द बोला. दिले उचलोनी बाळ हाती, दिले उचलोनी बाळ हाती, दिले उचलोनी बाळ हाती, दिले उचलोनी. ए निया कंता वंदिती चरण, दिले उचलोनी बाळ हाती, दिले उचलने बाळ हाती, दिले उचलनी बाळ हाती.
बाईचा एक प्रॉब्लेम आहे, बाईचं तोंड राहत नाही. आपली काही चूक नाही बरं, जगाच्या मालकानंच तसं बनवलंय आपल्याला. पुरुषाला कंठ आहे, स्त्रियांना कंठ नाही. कंठ कंठ नरड्याच्या आतली गाठ, दुसरं काय सांगू आता. कंठ. तुम्हाला कंठ आहे, आम्हाला नाही. तुम्हाला आहे. चेक नका करू दादा, असतो असतो दादा, असतो. तुम्हाला असतो, आम्हाला तशा हिशोबानं तुम्ही आतल्या गाठीचे. तसं नाही महाराज बरं का. तुमच्या पोटात राहतं आमच्या, पण ठेवत जा माय. का ठेवावं माहित आहे? ह्या जगाला सांगा एवढी जगाची पात्रता नाही. लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. जग आहे या विषयाकडे. पण विनंती आहे महाराज, बाळ दिलंय पण लगेच सोयराबाई म्हटल्या का हो ताई भेटल्या. कुठल्या? निर्मला ताई. कुठून आले तुम्ही? हे काय पालमून तिकूनच गेले की त्या इथं वळणाला गाठ नाही पडली. चोखवरायला वाटलं मी बाळातपणात नव्हतं म्हणून बायको डोक्यावर पडली काय की. आता मीच निर्मलेकडे राहून आलोय आणि खुशाल म्हणती निर्मला गाठ पडल्या का. बरं मी खोटी, बरं मी वेडी, बरं मला नाही अक्कल, जाऊ द्या. बरं या बायकांना विचारा बरं, का हो ताई होत्या का नाही? हो निर्मला ताई, ओ आई होत्या का नाही? माय मावल्या होत्या का नाही ग? तुम्हीच कुंकू लावलं की नाही ग? एकीनं तोंड भरून कौतुक करावं चोखोबरायांसाठी. काय सांगावं चोखोबा तुम्हाला, काय कौतुक करावं तुमच्या बहिणीचं. आई करणार नाही एवढं केलं तुमच्या बहिणीने, तुमच्या बायकोचं घाण ना घाण काढली. अहो आंघोळ घालावी, वेणी घालावी, उठणं लावावं, स्वयंपाक करावा, जेव घालावं. अहो तुम्हाला लेकरू झालं, काय बारसं केलं, काय बारसं केलं. अहो डोळ्याचं पाक फिटलं बारसं बघून, इतकं सुंदर बारसं केलं. अहो काय सांगावं चोखोबा तुमची बहीण. प्रत्येक काम केलं, कुठल्याच गोष्टीची लाज बाळगली नाही. प्रत्येक गोष्ट प्रत्येकीनं सामर्थ्यानं चोखोबरायला सांगितली. चोखोबरा डोळ्यात पाणी आलं, पंढरीकडे हात केला आणि पांडुरंगाला सांगितलं, देवा काय केलं रे मी. विठ्ठल विठ्ठल म्हणलं नुसतं या चोखानं. गुरु राखत राखत तुझं भजन केलं. कधी तुला चांगल्या दुधाचा अभिषेक नाही का, तुला कधी चांगले कपडे नाही पांडुरंग. अरे फक्त विठ्ठल म्हणावं, विठ्ठला तुझं नामचिंतन करावं पांडुरंगा, आणि भक्ताचा संसार राखावा की रे तू. किती मन मोठं रे तुझं विश्वासा मालका. चोखोबाराय सामर्थ्याने सांगतात, देवा माझ्या बायकोचं बाळणपण केलंस की रे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. तरी लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं. 36 वर्ष नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं माझ्या पांडुरंगानं. गोरबा काकाची मडकी माझ्या जगाच्या मालकानं घडवली. ज्यानं ब्रह्माला घडवलं होतं गोरबा काकाच्या घरी हातात माती घेऊन मडकी घडवत होता. खूप देतो रे विठ्ठल, खूप देतो. फक्त तो देतो याची जाणीव पाहिजे. मग तुकोबा म्हणतात, मला माहित आहे मी सामर्थ्याने का उभा आहे. मला माहित आहे मला का काळजी वाटत नाही. 22व्या वर्ष तुकोबरायला परमार्थ कळला. सावध झालो हरीच्या आलो. तिथून पुढे 20 वर्षाचा परमार्थ. 42व्या वर्षी स्वदेह वैकुंठ वास आहे तुकोबरायांचा. 20 वर्षाच्या परमार्थात जगाचा मालक स्वतः न्यायला येतोय असा परमार्थ असावा. त्यांना तुकोबराय म्हणायचं. ताकद लक्षात घ्या. 22 वर्ष फक्त संसार केला, व्यापार केला. 22व्या वर्ष परमार्थ कळला. आपले अजून शिल्लक आहे. सामर्थ्याने करा. वेळ महत्वाची नाही, तुमची आत्मीयता महत्वाची आहे. ज्याला कळलं ना तो कोण म्हणतात अनुभवावरून सांगतो. ज्याने हा मार्ग धरला ना, व्रत कराई एकादशी पुढे अमृताचा मार्ग धरा पंढरीचा तेरा चुकेल 84 व्रत कराई एकादशी मार्ग धरा याला पण कारण आहे. एकदा एकादश करून बघा, तुम्हाला आनंद कळेल, सामर्थ्य कळेल. एकादशच का करावी? भगवंताच्या सगळ्यात जवळचं व्रत एकादश. ज्याने ज्याने एकादश केली, जगाच्या मालकाची विनंती, जगाच्या मालकाची कृपा आहे, त्याचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद त्या व्रतात आहे. म्हणून एकादशीच करावी. एकादशीच का करावी? कारण अभंग तुकोबरायाचा आहे. तुकोबराय दुसरं